हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण एक वेगळाच विषय घेऊन चॅनलवरती आलो आहोत. आत्ता स्कूलमध्ये गणेश चतुर्थी जवळ आल्यामुळे स्कूलमध्ये बरेचसे ॲक्टिव्हिटी सांगतात. गणपतीची ड्रॉइंग करून आणा किंवा मग गणेशाची मूर्ती बनवून आणा किंवा पानांची काहीतरी ॲक्टिव्हिटी करून गणेश तयार करा. असं काहीतरी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये सांगितल्या जातात. सो आज आपण ड्रॉ करणार आहे गणपतीची मूर्ती. सो यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती मूर्ती तर आपण ड्रॉ करणार आहोत, पण आपण इन जनरल आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या घरी आपण 10 दिवस गणपती का बसवतो, तर याच्यामागे कारणं आहेत. लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा, यूथ जे आहे तर ते एकत्र यावं आणि त्यांनी शिवजयंती, गणेशोत्सव अशा प्रकारचे सार्वजनिक उत्सव साजरे करावेत, हा त्यामागचा उद्देश असतो. पण तसं बघितलं तर त्याला धार्मिकरित्या काय महत्त्व आहे मी तुम्हाला सांगते. हे श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेश चतुर्थी या दिवशी महासिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि स्थानही आहे. असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात, म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे जास्वंदीची फुले, शमीपत्री आणि दुर्वा याही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही आपण अर्पण करतो. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. स्त्रीमनाचे लोकदैवत असेही श्री गणेशाला मानले जाते. श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रामुख्याने मातीपासूनच बनवलेल्या गणेश मूर्तींचे पूजन केले जाते. आपण पाहणार आहोत आता की गणपती उत्सवाबद्दल माहिती की गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असं मानलं जातं. या देवतेचा विकास होऊन पुरातन काळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानलं जातं. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. आत्ता तर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणानुसार 2025 साली म्हणजे याच वर्षी गणेशोत्सवाला राज्योत्सव अशी मान्यता जाहीर झाली आहे. आणि गणेशोत्सवाचं मेन कारण आहे की भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही लोकमान्य टिळकांनी केली. ती केली 1894 साली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही होती गणेश चतुर्थीबद्दल माहिती. आता हे गणेश चतुर्थी व्रत बघूयात आपण की ॲक्च्युली गणेश चतुर्थी व्रत काय. गणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन स्नान करून आपल्या हातांच्या अंगठ्या एवढी मातीची गणेश मूर्ती हातावरच तयार करावी. तिचे 16 उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी असं हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा. आता आपण बघूयात प्रतिष्ठापना पूजा. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य
इत्यादी 16 उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध 21 पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीम इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. श्री महागणपती पूजन केलेल्या नारळावर तसेच उमामहेश्वर आणि सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार 1.5, 5, 7, 10 दिवस केले जाते. काही कुटुंबात 21 दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमची माहिती किंवा तुमच्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे अभिप्राय नक्की कळवा. ही माझ्याकडून एक छोटीशी ड्रॉइंग बनवलेली आहे की जी लहान मुलांना स्कूलमध्ये जी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहेत किंवा जर त्यांची इच्छा असेल तर आपण घरीसुद्धा त्या मुलांना ही ॲक्टिव्हिटी करायला सांगू शकतो की जेणेकरून त्यांना ड्रॉइंगमध्ये पण आवड निर्माण होईल आणि त्यांचा इंटरेस्टही वाढत जाईल. तर तुम्हाला हे ड्रॉइंग कसं वाटलं आणि आपल्या आत्तापर्यंतचे रेग्युलरचे व्हिडिओज कसे वाटले हे तुमची मतं कमेंटद्वारा माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.